या रेस्टॉरंटला आलात ना तर तुम्हाला भेटणार आहे 10% डिस्काउंट. ते पण कसं काय तर तुम्हाला आधी दाखवावं लागणार आहे आमचा व्हिडिओ आणि तेही सबस्क्राईब केलेला असेल तरच तुम्हाला भेटणार आहे तुमच्या बिलवर 10% डिस्काउंट. तर नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आज आलेली आहे मीरा रोडमध्ये न्यूली ओपन झालेलं ऑथेंटिक ओडिसा फूडसाठी फेमस असलेलं, मोजक्याच कालावधीत फेमस झालेलं जगन्नाथ भोग येथे ऑथेंटिक ओडिसा फूड तुम्हाला इथेच मिळणार आहे. तर तुम्ही इथे येऊ शकला नाही तर तुम्ही झोमॅटो आहे, स्विगी आहे, यांचं टेकअवे सुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही तेही ऑप्शन्स वापरू शकता. पण तुम्हाला जर ऑथेंटिक ओडिसा फूड ट्राय करायचं तुम्हाला इथेच यायचं आहे. तर चला या मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आतमध्ये जाऊया, बघूया ॲम्बियन्स कसं आहे, कसं स्टाफ आहे, काय काय आहे, कसे पदार्थ आहेत, ते सगळं आज जाणून घेऊया. तर चला या. तर मंडळी छानपैकी येऊन बसलोय. खूप छान अशी सेटिंग अरेंजमेंट आहे, खूप छान डेकोर आहे आणि खूप क्लासिक आणि अशा पीसफुल वाइब्स येतात तुम्ही इथे आल्यावर. आणि आज तर आपल्याला खूप सारे युनिक आणि नवीन पदार्थाची ओळख होणार आहे, कारण का ओडिसा फूड आपण कधी आपल्या चॅनलला दाखवलेलं पण नाहीये आणि मी सुद्धा कधी ट्राय केलेलं नाहीये. तर हे आज आपलं पहिल्यांदाच आहे. तर चला बघूया काय काय पदार्थ आहेत ओडिसाचे ऑथेंटिक. तर चला या सुरुवात करूया जेवणाला. तर मंडळी आता एक एक पदार्थ लागणार आणि आज आपल्या सोबत, तुझं नाव? सुधीर शंकर पलशेतकर. आता सुधीर आपल्याला सांगणार आहे की डिशवर काय काय आहेत, कोणते कोणते पदार्थ आहेत, त्यांची नावं, कारण मला तर माहिती नाही, तोच आज सांगणार आहे. या बघूया काय काय पदार्थ आहेत. बडी चुरा, करेला चिप्स, बैगन फ्राय, सलाड, आलू चोखा, हरा साग, टमाटर खट्टा, सजना चुंग बेसरा, बेसरा, आलू पड़वल, दाल फ्राई, डालमा, कर्ड राइस, जीरा राइस, उकड़ा राइस, मीठा राइस, कर्ड, खीर, गुलाब जामुन. तर मंडळी छानपैकी अशी ही आपली फुल थाली लागलेली आहे आणि ही अनलिमिटेड असते. 399 रुपीजला असते आणि फुल्ली अनलिमिटेड तुम्ही काही खाऊ शकता. तुम्हाला अजिबात लिमिट नाहीये. जे हवंय ते एकदम मस्तपैकी पोट भरून खा. चला आता मी सुरुवात करते. छान अशी गरमागरम पुरी आहे आणि त्यासोबत पहिला आपण खाऊया ही हरा साग. अप्रतिम बनवल्या. चवळीची भाजी आहे आणि खूप सुरेख बनवलं. चवळीची भाजी म्हणजे त्यांचा हरा साग एक नंबर होता. आणि आता बेसरा आहे इथे, म्हणजे मिक्स व्हेजिटेबल असतात या सगळ्या, त्या खाऊन बघूया आपण. प्रत्येक भाजीची चव वेगळी आहे आणि खूप सुरेख बनवलेले आहेत. काहीतरी युनिक खायला मिळतं ना, त्याच्याने आनंद जो असतो ना ते चवीत पण उतरतोय आणि खायला खूप मजा येते. मस्तच. आता नेक्स्ट ट्राय करूया आपण ही आलू पडवळची भाजी. मस्त दिसते मसालावाली, खाऊन बघूया. जो गरम मसाला आहे ना याच्यात A1, एवढा मस्त चव लागते ना खाताना याची. म्हणजे जास्त स्पायसी नाहीये अजिबात, कुठलीच भाजी जास्त स्पायसी नाही, मीडियम आहे आणि खायला एवढी मस्त टेस्टी आहे ना, एवढे फ्लेवरफुल आहेत सगळे की खरंच मजा आली. मस्तच. इकडे आहे ना सजना चोर बेसरा असं या भाजीचं नाव आहे. मे बी चुकलं असेल
पण इन शॉर्ट सांगायला झालं तर ही आपली मसाल्यात बनवलेली शेवग्याची शेंग आहे. आणि चला ट्राय करून बघूया. अमेझिंग आहे, खूप युनिक आणि हटके टेस्ट आहे, एकदम भारी लागते. खाताना असं वाटत नाही की शेवग्याची शेंग खातोय. जर कोणाला आवडत नसेल ना, ही भाजी एक नंबर आहे, मस्त. आणि तेवढीच हेल्दी पण असते शेवग्याची शेंग, त्यामुळे एक नंबर लागते ही भाजी, मस्तच. इकडे अजून एक भाजी आहे, त्याचं नाव आहे टमाटर खट्टा. इन शॉर्ट मला तरी बघून असं वाटतंय की टोमॅटोची चटणी किंवा भाजी असेल. खाऊन बघूया. ऍक्च्युली खूप युनिक आहे. जास्त करून थोडंसं गोडस ह्याच्यात येतोय स्वाद, गोड आंबटचा छान बॅलन्स आहे आणि छान लागते ही भाजी आहे, एक नंबर लागते. थोडीशी जास्त स्वीट आहे पण मस्त आहे टेस्टला, काहीतरी युनिक. आणि त्यानंतर आता इथे आहे हा आलू चोखा, तो खाऊन बघूया. सुपर, काहीतरी मस्त बनवलं आहे, बटाट्याची भाजी सारखं. पण आपण अशी पण तशी नाही, ही थोडी वेगळी आहे आणि खूप मस्त युनिक फ्लेवरफुल बनवलेली आहे. मला तरी वाटतं ही विदाऊट तडक्याची आहे, त्यामुळे जास्त वेगळा फ्लेवर येतो याच्यात बनवल्या ते, आणि खूप मस्त लागतं. अमेझिंग, मस्त. आणि आता इथे अजून एक भाजी आहे, ती भाजीचं नाव आहे दालमा. आणि इथे चण्याची डाळ आहे, ज्यात सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्स आहेत. खाऊन बघूया आपण. एक नंबर, सुरेख, एवढा अप्रतिम बनवलेला आहे ना भाजी. आणि ऑलमोस्ट मला सगळ्याच भाजी आवडल्या, त्यातल्या तर मी अर्धा खात पण नव्हती. पण आता टेस्ट वाईज एवढा क्लास आहेत ना, म्हणजे चव एवढी सुंदर आहे की ती भाजी जी आतमध्ये ओरिजिनल चव असते ती जास्त लागत नाही. त्या स्वाद, तो मसाला, गरम मसाला वगैरे सगळं टाकलेत ना, फ्लेवर्स एक नंबर आहेत, छान, मस्तच. आणि म्हणजे ही जी डालमा आहे ना, ही ओडिसाची खूप सिग्नेचर डिश आहे. आणि जसं की आपल्याकडे एक सणवारात आपण जसं डाळिंबी उसळ, जसं आपण उसळ बनवतो तसंच म्हणजे आपलं ते वाल, तसं त्यांच्याकडे ट्रेडिशनल डिश आहे ओडिसाची, आणि खूप सुंदर आहे, मस्तच. आणि मंडळी इथे ना आपले कारल्याचे चिप्स आहेत, खाऊन बघूया. जास्त कडू नाहीत, एकदम थोडेसेच कडू आहेत, काही कडू लागत नाही, एकदम मस्त लागतात. आणि आता इथे वांग्याची भजी आहे. मस्त बनवल्या. आणि इथे हा चुरमा आहे, चुरमा खाऊन बघूया. खूप युनिक चव होती तिघांची पण, मस्त आहे. बट तर चला मंडळी, भाजी पुरी तर खाल्ली, आता इथे 4 प्रकारचे राईस आहेत, ते ट्राय करूया. पहिला तर मी खाणार आहे मस्तपैकी तडकावाला कर्ड राईस आहे, कारण का मी इंस्टाग्राम रील्स, शॉर्ट्स सगळे बघितलेले आहेत आणि मला ट्राय करायचाच होता. आज आपला ट्राय करायला भेटतोय तर ट्राय करूया. मस्त, सुपर, सुंदर लागतं. जे दही पण वापरलं तेवढं थिक वापरलाय ना, अजिबात कुठे पाणी नाही सुटलं बघा. आणि जो तडका मारला ना, वाव, एक नंबर. मस्त. कर्ड राईस मला फार आवडलाय. आता दुसरं बघूया. आता इथे आपला आहे हा बासमती जिरा राईस, त्यासोबत आपण खाणार आहोत ही डाळ, बघा केवढी घट्ट आहे. आता ही डाळ आहे, डाळीसोबत आपण छान हा जिरा राईस खाणार आहोत. अप्रतिम, सात्विक जेवण आहे. एवढा मला आता खाऊन असंच आठवण आलं की सात्विक जेवण काय असतं तर हे असतं. नॉनव्हेज खाऊन कंटाळला असाल, काहीतरी व्हेज खायचं पण त्यात पण काहीतरी युनिक खायचं, हे बेस्ट आहे. आता इथे आहे हा उकडा राईस,
त्यासोबत मी आता हे खाणार आहे. हे आहे टमाटर चारू. पिऊन बघूया, जरा काहीतरी युनिक दिसतंय. इन शॉर्ट सांगायचं झालं तर हा टोमॅटोचा रस्सा आहे, पण हा खूप वेगळा बनवलाय. जसा आपण बनवतो ना तसा नाहीये, हा थोडा त्यांच्या स्टाईलने बनवलेला आहे आणि खूप सुपर्ब आहे. मला टेस्ट आवडली, मस्त. अप्रतिम. सगळे पदार्थ आहेत ना तुम्हाला डेफिनेटली आवडणार आहेत, कारण कुठेतरी आपल्या महाराष्ट्रीयन क्युझिनला पण थोडासा बोलतात ना टच आहे त्याच्यात. जास्त नाही बोलतात, पण हे सगळ्या भाज्या तर आपण खातोच, त्यातच फक्त एक थोडीशी तुम्हाला युनिक चव मिळणार आहे एवढंच, पण फार अप्रतिम मिळणार आहे, एकच नंबर. आणि आता इथे आहे हा स्वीट राईस आणि त्यात पण छान असे काजू बदाम टाकलेले आहेत. खाऊन बघूया. सुंदर. जर ह्याच्यात खोबरं असतं ना तर हा नारळी भात झाला असता, एवढा सुंदर आहे, मस्त. अप्रतिम बनवलंय, छान. त्याच्यात तुपाचा वगैरे छान एक फ्रेग्रन्स येतोय आणि छान ड्रायफ्रुट्स टाकलेत भरभरून, मस्त. आणि आता इथे स्वीट डिश मध्ये ना ही तांदळाची खीर आहे, ह्याच्यात पण छान असे भरभरून ड्रायफ्रुट्स टाकण्यात आल्यात. खाऊन बघूया. सुरेख बनवली आहे आणि खरंच खूप अशी ऑथेंटिक घरातली जी चव असते ना ती तुम्हाला इथं भेटणार आहे. सुरेख जेवण होतं, मजा आली मला तर. आणि आपल्या सगळ्यांचा हा फेवरेट स्वीट डिश गुलाबजाम. मला तर ही डिश पर्सनली खूप आवडली आहे आणि खूप मजा पण आली आहे खाऊन. काहीतरी वेगळं, जेव्हा आपण जे नेहमीच ट्राय करतो काहीतरी मासे किंवा व्हेज जेवण, पण जेव्हा आपण काहीतरी असं ऑथेंटिक ओडिसा जेवण जेव्हा जेवणार आहोत ना तेव्हा खरंच खूप मजा येते. काहीतरी युनिक खाल्ल्यावर खरंच मजा येते. तर तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करायचं तुम्हाला जगन्नाथ भोगला, असं काहीतरी मस्त युनिक सात्विक प्युअर व्हेज जेवणासाठी. तर मंडळी आता आपली दुसरी थाली आहे पखाडा थाली, आणि ही खास स्पेशल ओडिसा फूड्स असतात, ऑथेंटिक असतात. तर चला आता ह्यात काय काय ते बघूया. तर मंडळी आता आपली ही सेकंड डिश लागली आहे ओडिसा स्पेशल. तर ह्या डिशचं नाव काय आहे? पकाला थाली. पखाला थाली. आणि पखाला थालीमध्ये आपल्याला काय काय येतं? बडी चूरा, बैगन फ्राई, करेला चिप्स, आलू चोखा, टमाटर खट्टा, स्वीट में गुलाब जामुन, हरा साग, सजना तड़का, दही, पापड़, मिरची लिंबू, सलाड आणि हे पकाला राईस. पखाला राईस आहे, राईट? हा. आता हा राईस असा म्हणजे आपण हंडीत दिलाय, म्हणजे त्याचं रिझन काय, म्हणजे कसं काय? एक दिवस पहिला भिजवून ठेवतो. याच एक रात्र पहिला सेट व्हायला, मग त्याची टेस्ट वाढत जाते. ओके. पण याच्यात काय म्हणजे दही ताक काय असतं? याच्यामध्ये मिक्स करून दही तडका अच्छा, हे मिक्स करून खायचं असतं. ओके. तर मंडळी आता ही एवढी मोठी डिश आहे आणि छान अशी लज्जतदार आहे. यातले तर मोस्ट ऑफ पदार्थ मी इथे ट्राय केले, तुम्हाला पण दाखवले. तुम्ही इथे कधी आलात तर तुम्ही ही डिश सुद्धा इथे आवर्जून टेस्ट करू शकता. ओडिसा स्पेशल आहे आणि अनलिमिटेड आहे. तर तुम्ही आलात तर ही नक्की आवर्जून टेस्ट करू शकता. आणि हा मेन ॲज अ आकर्षण तर आपण बोलायला गेलो तर हे राईस आहे. राईस खूप वेगळं असणार आहे, टेस्टला पण भन्नाट असणार आहे, कारण का ओडिसा राईस आहे. तर चला मंडळी आता हे सगळं मी टेस्ट करते आणि मग आपण भेटूया आपल्या तर मंडळी ओडिसाची तिसरी स्पेशल आलेली आहे आणि ह्या थालीचं नाव आहे ओडिसा स्पेशल लिमिटेड थाली. आणि पदार्थ सुद्धा लिमिटेड आहेत पण टेस्टी आहेत. तर चला या काय काय ते विचारूया आपण सुधीरला. तर सुधीर काय काय आहे ह्याच्यात? याच्यामध्ये आलू चोखा आहे, ओके, टमाटर खट्टा आहे, ओके, डालमा है, बेसन है, स्वीट में गुलाब जामुन है, पूरी, सलाड, पापड़, उकडा राईस आहे. ओके. एवढे हे लिमिटेड असतात ना? हा मॅडम.
ओके, छान अशी पितळेच्या ताटात हे सगळे पदार्थ येतात. छान रॉयल लुक येतो ह्याच्यामुळे आणि खूप टेस्टी आहेत सगळेच पदार्थ. मी तर टेस्ट केले, मला तर खूप आवडले. आता तुम्ही कधी येताय जगन्नाथ भोगला व्हिजिट करायला, हे सगळे अप्रतिम ऑथेंटिक ओडिसा फूड ट्राय करण्यासाठी, मग तुम्ही कधी येताय? तर तुम्हाला नक्की व्हिजिट करायचं आहे मीरा रोडमध्ये असलेलं जगन्नाथ भोगला. आणि हे सगळे ऑथेंटिक फ्लेवर, छान असे सात्विक जेवण जेवणासाठी तुम्हाला नक्की यायचं. तर मंडळी, आत्ताच माझं छानपैकी असं ऑथेंटिक ओडिसा फूड जेवून झालंय आणि खूप हायजेनिक पद्धत होती. प्रत्येक एक स्टाफ त्याचं कॅप कॅरी करतोय, हँडग्लोव्ज आहेत आणि खूप छान नीट अँड क्लीन रेस्टॉरंट आहे आणि खूप मजा आली. खूप सात्विक आणि ऑथेंटिक जेवण जेवून. म्हणजे तुम्हाला पण असंच छान असं काहीतरी युनिक ट्राय करायचं आहे, ओडिसा फूड ट्राय करायचं, आणि जर तुम्हाला माहिती नव्हतं, आपल्या ऑल ओव्हर मुंबईमध्ये मला तरी वाटतं पहिल्यांदाच ओडिसा रेस्टॉरंट आहे मीरा रोडमध्ये. तर आवर्जून व्हिजिट करायचं तुम्हाला हे फूड टेस्ट करण्यासाठी. खरंच ऑथेंटिक आहे आणि खूप छान बनवतात. तर मला तरी पर्सनली भरपूर आवडलं, म्हणून मी तुम्हाला सांगते की नक्की व्हिजिट करा जगन्नाथ भोगला मीरा रोड इथे. बाकी आपला वेळ डिस्क्रिप्शनमध्ये आहे, टायमिंग आहे, आपला ॲड्रेस आहे, कधी क्लोज असतं, कधी काय, सगळं मेन्शन आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर आवर्जून चेक करा आणि काय क्वेरी असेल तर कमेंट कराच, मी रिप्लाय द्यायला आहेच. तर मंडळी, भेटूया आपण अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.